पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड सत्र न्यायालयामध्ये चालणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात काल या प्रकरणात सुनावणी झाली होती, मात्र त्याचा निकाल राखून ठेवलेला होता। तर आज त्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय केज येथे झाली, मात्र आता येणारी पुढची सुनावणी ही जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालणार आहे। संतोष देशमुख यांच्या सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि आरोपीचे वकील अनंत तिडके यांच्यामध्ये युक्तिवाद झाला होता। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बीड न्यायालयामध्येच या प्रकरणाचा खटला आता चालणार आहे। हरिदास तावरे आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। हरिदास, नक्कीच शुभमजी, या ठिकाणी सांगता येईल की 12 मार्च रोजी संतोष देशमुख खून प्रकरणातली पहिली जी सुनावणी आहे ती केज न्यायालयात पार पडली होती। त्यानंतर पुढची जी सुनावणी आहे ती 26 मार्च रोजी या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र काल जी तारीख झाली त्या सुनावणी दरम्यान या ठिकाणी जो युक्तिवाद झाला की सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही जी हा जो खटला आहे तो खटला बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालवण्यात यावा, या मागणीसाठी ह्याचा जो निकाल होता तो राखून ठेवला होता। आणि आज तो निकाल न्यायालयानं सांगितला आहे की या ठिकाणी जो खटला आहे संतोष देशमुख प्रकरणाचा तो बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालणार असल्याची अधिकृत माहिती मिळत आहे। शुभम, अगदी हरिदास, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात एकंदरीत या कोर्टाच्या निर्णयासंदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।